हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं होतं। मात्र आत्ता पडत असलेल्या धुक्यामुळे पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होऊ लागलाय। निसर्गाच्या लहरीपणामुळे कापूस उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत सापडलेला आहे। कपाशी पिकावर बोंडअळी आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव असल्यानं शेतकरी महागड्या औषधांच्या फवारण्या करूनही काही त्यांना परिणाम दिसत नाहीये। कपाशीच्या शेतातनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। निसर्गाच्या लहरीपणाचा हिंगोलीतील शेतकऱ्यांना यावर्षी मोठा फटका बसलेला आहे। हिंगोलीतील जे आहे ते अतिवृष्टीमुळे सोयाबीन वाहून गेले, त्याचबरोबर आता कपाशी पिकावर देखील करपा रोगाचा प्रादुर्भाव पडलेला आहे। त्याचबरोबर बोंडअळी सुद्धा या कपाशी पिकावर पडलेली आहे। आपण बघू शकता, मी सध्या कपाशी शेतामध्ये उभा आहे। या ठिकाणी जे आहे ते पानावर तांबेरा रोग पडलेला आहे, त्याचबरोबर बोंडअळी सुद्धा पडलेली आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी हे जे बोंड आहे याच्यावर बोंडअळीची जे आहे ते मारा झालेला आहे। या ठिकाणी बोंडअळी निर्माण झालेली आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे। अनेक फवारण्या करूनही कोणताही फरक पडत नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलेला आहे। मी सध्या कपाशी शेतात उभा आहे, आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा, काय रोग पडलेत, किती फवारण्या झाल्यात? 5 फवारण्या झालेल्या आहेत। याला तांबेरा रोग पडलेला आहे, घाटरे गळायले, पाते सुद्धा गळून चालले। आम्हाला वाटलं सोयाबीन त्याच्यात गेली पाण्यानं, पण म्हणलं कपाशीत तरी उडल, पण कपाशीची पण अशी अवस्था झालेली आहे। आता सध्या काय मागणी आहे सरकारकडे तुमची? काही नुकसान भरपाई करून द्यावी सरकारने, अशी मागणी आहे। नक्कीच अजून काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। सोयाबीनची कशी परिस्थिती आहे आता सध्या? सोयाबीनची फारच परिस्थिती गंभीर आहे, चांगली कधीच नाही। एवढं खर्च होऊन एवढे जर सोयाबीन कमी झालं, भाव बी नसतो। नक्कीच शेतकऱ्यांच्या ह्या व्यथा आहेत। अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसल्याने सोयाबीनचं पीक नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर आता कपाशीच्या पिकाची शेतकऱ्यांनी लागवड केली आणि त्याच्यावरच जे आहे ते आर्थिक नियोजन करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा या निसर्गाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांना फटका बसलेला पाहायला मिळतोय। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।